तर वाकलन संघ टॉस जिंकला. सोमनाथ गायकर आणि कंपनी आपण पाहू शकता. मच्छिंद्र देखील संघामध्ये आहे. तीन बंधुराज आपण पाहू शकता. गुरुदास, सोमनाथ, शिवदासला देखील आपण पाहू शकता. साई देखील आपण पाहू शकता. भरपूर असा चांगला संघ आहे जगदंबा वाकला संघ देखील. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता. महेश आणि ओमकार ही जोडी. तर संदीप टाइम लगेच सेट करायचा आपण, कारण 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. यस, टॉस जिंकलाय जगदंबा वाकलन संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर गोलंदाजी मार्कवर शिवदास येतो पहिलं षटक घेऊन. तर म्हणजे शिवदास कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, पॉवर प्लेचा षटक कशा प्रकारे हाताळतोय. अप्रतिम सामना झाला. यस, गेम प्ले. दात्युली पक्ष आपण पाहिलं तर सामना झाला धनसर मध्ये. 2 सामने जिंकून सेमीफायनलचे प्रवेश केलाय जर्मन दात्युली संघाने. तर शिवदास गोलंदाजी मार्कवर. गेम प्ले. पहिल्या फिरती तिसरा सामना. टाकला महेश. पहिला चेंडू ड्राईव्ह करतो इनफील्डला भेदून. चेंडू जातो यावेळेला आउटफील्ड पाच ते पाहिजे. कव्हरचा क्षेत्ररक्षण पाठलाग करतो, पण चेंडू वेगाने सीमारच्या गाठतोय. मधून चेंडूला खेळून करतो यावेळेला. चांगला फटका बघायला मिळालाय महेशच्या बॅट मधून. एक अतिशय चांगला फलंदाज आहे महेश पाटील. नेहमी सलामीला येतो. कित्येक वेळा आम्ही पाहिलं या खेळाडूचा खेळ खूप चांगल्या प्रकारे होताना दिसतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण शॉट फाइंडिंगला मच्छिंद्र, एक शॉट लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला गुरुदासला आपण पाहू शकता. सोमनाथला आपण लॉंग ऑनला पाहू शकता. 3 बंधुराज खेळतात संघ. शिवदास हा चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगले यष्टीरक्षण बघायला मिळतं साईच्या माध्यमातून. अजिंक्य देखील आपण पाहू शकता मिड ऑफला. साईडला थर्डमॅन पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर. हा चेंडू ड्राईव्ह केला 2 क्षेत्र गॅप मधनं. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू जातो यावेळेला सीमारेषा पार. चौकार. आई गावदेवी खिडकाई संघ प्रथम फलंदाजी करतोय. चांगले फटके बघायला मिळाले महेश पाटीलच्या बॅट मधून. एक विश्वसनीय सुरुवात केली महेशने. शिवदास राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू आडव्या बॅटने फ्लिक केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. मी आपण बोलले तर यावेळेला महेश काय फलंदाजी करतोय. 2 चौकार दाखवले आणि पॉवर प्लेचा योग्य वापर केला जातो यावेळेला. सुरेख फटका. बॅकवर्ड स्कोअर लाईक सीमारच्या बघा. चला चेंडू आणून द्या लवकर स्वयंसेवकांनी. भरपूर लांब चेंडू गेलाय. स्पर्धा आपण पाहतो जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली अजित आपण बघतो. जय गावदेवी चषक नारिवली 2021 आपण स्पर्धा आपण पाहतो. ही स्पर्धा आज स्पर्धेचा आपण पहिले दुसरा आणि शेवटचा दिवस. जय गावदेवी चषक नारिवली 2021 आपण पाहतोय. 2020 मध्ये आपण भरपूर काही झेललंय. त्या गोष्टी पुन्हा एकदा आपण पहिले तर 2021 मध्ये होऊ नये याची सर्वांनी दक्षता बाळगा. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. डीजे मास्टर आपण पाहू शकता यावेळेला. चिनू साऊंड सिस्टीम काढाय शिवदास. चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत यावेळेला थर्डमॅनचा क्षेत्र. यावेळेला आपण चुकी करत नाही. फलंदाज बाद.
खराब शॉट सिलेक्शन करून इथं महेश बाद होतोय. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण म्हणजे तर योगेश पवार, एक अतिशय चांगला हार्ड फलंदाज. चौदा धावा बनवली आपल्या संघासाठी आणि एक महत्त्वपूर्ण सफलता मिळाली. शिवदासचं मी कौतुक करेल, कारण ऑप्शनच्या बाहेर चेंडूला भरपूर पिचिंग केलं होतं. शॉट थडाम्यांचा क्षेत्रक्षाने खूप चांगला झेल घेतला. विकी तर डीप मध्ये थोडेसे सोमनाथ मास्टर माइंडचं काम करतोय. यावेळेला क्षेत्रक्षामध्ये थोडंसं बदल करतोय. सटला क्षेत्रक्षण एक गली रिजन मध्ये आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. बॅककोट एक पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ शिवदास, गोलंदाजी मार्ग शाखा योगेश. चेंडू आडव्या बॅटने कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय वाडी श्लॉंगनला. डीप मधनं अजिंक्य आलाय, चेंडूला उचलतो, फेकी करतोय, तोपर्यंत अवधी जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16शी धावसंख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण तर आई गावदे क्रिकेट संघ खिडकाई संघाची धावसंख्या एक गडी बाद 16 धावले. महेश खूप चांगली फलंदाजी करतो पण बाद झाला. आता स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला ओमकार. ओमकार आहे तर गोलंदाजी मार्ग करत सोमनाथ. सोमनाथ गायकरला आपण पाहू शकता. पिटूचं षटक हजरतो. स्ट्रायकेनला ओमकार कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहायचंय. शप्पल दिलेला ऑन साइडला सुरेख फटका. चेंडू जातो यावेळेला लॉंग लेट सीमारेषा पार. षटकार. खूप चांगली फलंदाजी केली जाते. गावदे क्रिकेट संघ आपण इथं खिडकाई टॉस जिंक आपण इथं परास्त झाले तर चांगली फलंदाजी करतायत. सोमनाथ हा चेंडू यावेळेला आपण इथं पडल्यानंतर थोडा बाहेर काढला. यावेळेला पंच वाईट शिकून करतायत. अभ्यंतराने भर धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणारे कोळेगाव विपक्ष रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई. 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या कॅप्टनने आपण आले असल्याची नोंद करायची. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. सोमनाथ तोमकार चेंडू लॉफ केला यावेळेला मिडॉफच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून करतोय. अजिंक्य तो चेंडूला फीड करतोय पण फेकी मात्र अचूक येत नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. एक गडी बाद 25 अशी धावसंख्या खिडकाई संघाची प्रथम फलंदाजी करताना. मिडॉनला आपण बघितले तर क्षेत्रक्षण नाही, मिडॉफला आहे. आता पुन्हा एकदा त्याला थोडंसं आपण डीप मध्ये आणलं जातंय. डीप लॉंगॉनला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. सोमनाथ चेंडू अडव्या बॅटने पुल केलाय. पायचा पंचांचा इशारा काय तो यावेळेला पण चेंडू अडवला गेला. असं वाटतं की चौकार जाईल जगदीश पाटील पण चेंडू पडल्यानंतर बघा किती वेग कमी झाला. अन्यथा चौकार बघायला मिळाला असता. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 26. नक्कीच संदेश गोरपेकर आम्हाला सांगते की बाळूबाडी थोडीशी तिथे आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्यामुळे चेंडू पडल्यानंतर थांबतोय संदेश, अन्यथा चौकार गेला असता. हा 26 धावा फटका चांगला ओंकारचा. सोमनाथ योगेश हा चेंडू लॉफ केला यावेळेला मिडॉफच्या डोक्यावरना चेंडूला फेकून देतोय. पंचांचा इशारा तो चेंडू सीमा पार. षटकार. सुरेख फलंदाजी केली जाते. बघा स्वयंसेवकाने लगेच चेंडू द्यायचा आहे. धाव फलकावरती 32 वाऱ्याच्या वेगाने धावा आपण बघितले तर वाढताना दिसत आहेत. सुरेख फलंदाजी करतोय. आता योगेश पवार जबाबदारीने खेळ करतोय. मिड ऑफ सर्कल मध्ये त्याच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून देतो. यावेळेला लॉंग ऑफ सीमाराच्या षटकार बघायला मिळालाय. 32
सोमनाथ देखील थोडासा महागडा ठरतो या षटकामध्ये. राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केला, यावेळेला पॉवर प्लेचा योग्य वापर करतोय क्षेत्ररक्षक येतोय. काय झेल घेतला यावेळेला, अजिंक्यचं कौतुक करेल. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि लॉंग ऑफ वरून आले यावेळेला आणि झेल मात्र अतिशय चांगला कन्व्हर्ट करतोय योगेश. बॅक टू पावेले. संख्या धाव पलकावरती आपण पाहू शकता. 2 गडी बाद 32 धाव संख्या पाहू शकता. योगेश देखील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. कौतुक करल अजिंक्यचं, काय झेल घेतलाय. नवीन फलंदाज येतोय आपण इथं शनिदास. जयेश पोलाटचे बंधुराज. लॉंग ऑफ वरून आपण येतोय. लॉंगॉनला आले आणि त्या क्षेत्रामध्ये सुरेख झेल घेतला. बघा षटकाराचं प्रत्युत्तर विकेटने देतो इथं सोमनाथ. काय कर, अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे जगदंबा वाकलन संघातील. स्ट्रायकेनला तर ओमकारला आपण पाहू शकता. 9 स्ट्राईकला शनिदास. तिसरा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील लॉट्स प्रमाणे. आपण तिसरा सामना पाहतोय. 5 षटकांचा सामना. पिटूचं षटक तळतोय. धावसंख्या 32. 16च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. गावदेवी क्रिकेट संघ खिडकाई संघाने एक चांगला फ्लाइंग स्टार्ट दिलाय. राजू काठेला आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. एक अतिशय चांगला खेळाडू सोमनाथ. राईट राऊंड तिकडे मारत होता. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला. पडल्यानंतर चेंडू बघा वेगाने निघून जातोय शिक्षक साईकडे. डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटक झालेत गुरुदास. ड्रिंक्स बेकरला वाटला असेल कदाचित 4 षटक सामना. काही हरकत नाहीये. आपल्या स्वयंसेवकांना पण पाणी द्यायचं आपण. नक्कीच संदेश गोरफेकर आम्हाला चांगली खूप माहिती देत आहेत. आज त्यांचे देखील आपण लुक पाहू शकता. एक वेगळी पर्सनॅलिटी त्यांची, स्वतःची एक वेगळी स्टाईल आहे. तर 2 षटकात समाप्ती. 32 धावा. या षटकात धावा झाल्यात आम्हाला संदेश माहिती देत आहेत. 16 धावा आल्यात बघा. पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकात 16 धावा. पहिल्या षटकात विकेट मिळाला, दुसऱ्या षटकात विकेट मिळालाय. जरी 16 धावा आल्या पण विकेट मात्र मिळाल्यात. कारण का चेसिंग आणि आपण म्हटले तर इथे चेसिंग कंपल्सरी. ड्रेसिंग आणि चेसिंग इथे मात्र कंपल्सरी असणार आहे. विद्युत प्रवाह आपण योग्य वापर करा गुरुदास. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला. तिसरं षटक घेऊन येतोय उदेश. येतोय कॅप्टन आपण पाहू शकता. उदेश गोलंदाजीला आलाय. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहायचं आता. स्ट्रायकरला शनिदासला आपण पाहू शकता. 9 षटकला ओमकार. आता मात्र P1 P2 संपलंय. क्षेत्रक्षण विखुरलेलं बघायला मिळतंय. उदेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू ड्राईव्ह करायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यावेळेला. पॉइंटला चांगलं क्षेत्रक्षण होत आहे. एकने खातं उघडलं तर धावसंख्या 10 फलकं आपण पाहू शकता काही संघाची. 2 गडी बाद 33. उदेश गोलंदाजी मार्कवर कॅप्टन आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक घेऊन लेफ्ट हँड गोलंदाज आपण पाहू शकता. लेफ्ट हँड उर्दीकडे मारा करतो. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलक पाहू शकता यावेळेला. 34 धावा. सुरेख गोलंदाजी उदेशच्या माध्यमातून. 34 धावा आपण पाहू शकता. गोरपेकर, राजीव काठे काळ गाजवला नारिल संघाच्या माध्यमातून. गौतम बॉस चषक अतिशय चांगल्या प्रकारे गाजवला आहे. फुल टॉस आहे यावेळेला. व्यवस्थित मिडल होत नाहीये. पायचा उदेश झेल घेतोय का. झेल ड्रॉप होतो यावेळेला. जीवदान मिळतं शनिदासला. 1 धाव देखील मिळते गावदेवी क्रिकेट संघाला. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 35 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. कारण 2 षटकामध्ये 32 धावा आल्यानंतर आता चांगली गोलंदाजी करतो. 3 चेंडू फेकलेत. 3 सिंगल आल्यात. उदेश लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. स्ट्रायकरला ओमकारला आपण पाहू शकता. उलटा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला यावेळेला. 2 क्षेत्र गॅप मध्ये चेंडू जात नाहीये. गेला यावेळेला असं वाटलं की जाणार नाहीये आणि चेंडू सीमापार चौकार.
निघून गेलाय. संख्या 39 चांगली फलंदाजी करतोय ओमकार. उदेश लेफ्टन मारा करतोय. धावा येत आहेत. धावा कुठेतरी रोखाव्या लागणार आहेत वाकलन संघाला. सेंडू जातो यावेळेला सीमा पार चौकात. सारी तुझी झोपही येईना सारी तुझी येईना मनातून माझ्या तू धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 43. गोलंदाजावर हल्ला. उदेशने 3 चेंडू फार चांगले लागले. 2 चेंडू मध्ये धावा दिल्यात. 8-2 चौकार आल्यात सलग. ओमकारचं कौतुक करल. सलामीला आलाय फलंदाज. आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार दाखवले आहेत. क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातोय. जिंकेला आता आपण लॉंग ऑन आला तर वडिश मिडविकेट क्षेत्रक्षण पाहू शकतो. गोलंदाजी केली जाते. यॉर्क लाईनचा चेंडू काम केलं जातं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 14.33च्या सरासरीने 43 धावा झाल्या आहेत. या षटकात धावा आल्यात आपण बोलले तर 11 धावा आल्यात. डीजे धावसंख्या धावफल करते 43 धावा आपण पाहू शकता. 14.33च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. तत्वली संघ 2 सामने जिंकून सेमीफायनल मध्ये दाखल झाला पाहिजे. आता या येणाऱ्या 4 संघामधून कोणता संघ त्यांच्यावर फाईट बॅक करेल. 2 सामने जिंकून 43 धावा झाल्यात. उदेशनी चांगली गोलंदाजी केली. 11 धावा दिल्यात. गडी बाद करण्यात यश आलं नाहीये. पण आता येणारे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओमकार आणि शरीराची जोडी, कारण का अजूनही जयेश पोलार्ड सारखा फलंदाज येणं बाकी आहे. त्याच्याकडून मोठे मोठे षटकार आम्ही पाहिले आहेत. विकी काहीतरी बातचीत करतोय साई बरोबर यावेळेला. ड्रिंक स्पीकर आपण पाहू शकता. संदेश आणि सुरेंद्र आणि आपण पाहू शकता यावेळेला गुरुदास आयोजक प्रमुख घटकात आपण आयोजकांच्या प्रमुख भूमिकेत आपण त्यांना पाहिलंय. शिवदास पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय. पहिल्या षटकात 16 धावा दिले तर पुन्हा एकदा कॅप्टनने त्याच्यावरती विश्वास दर्शवला. ऑफ साईडला क्षेत्रक्षण तडमॅन एक क्षेत्रक्षण बॅकवर्ड पॉइंट लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक गलीमध्ये तैनात केलाय. पॉइंट लाईक क्षेत्रक्षण, एक कव्हर पॉइंट आपण स्वीपा कव्हर लाईक क्षेत्रक्षण, लॉंग ऑफ ला क्षेत्र ऑन साईडला फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. चेंडू ज्या वेळेला बघितलं तर पडल्यानंतर बाहेर निघालाय. लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. डॉट चेंडूची समाप्ती. तर इथून जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि विकेट घ्यावं लागणार आहे. खरं 60च्या आत थांबवायचं असेल तर क्रिकेट संघाला, कारण क्रिकेट संघाची फलंदाजी खूप चांगली आहे. इथून आक्रमक फलंदाजी करावी लागणार 2 फलंदाजांना. देसाई संघाचे संघनायक आले. कोळेगाव संघाचे संघनायक या टॉससाठी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही त्याची नाणेफेक करणार आहोत. तर नवीन फलंदाज येतोय, सागर येतोय. जयेश पोलार्ड अजून येत नाहीये. कदाचित कॅप्टनची रणनीती वेगळी असणार आहे. कदाचित शेवटच्या षटकासाठी त्याला ठेवला असावा. सागर येतोय.
सागर ठाकूर धावसंख्या धाव फलकात आपण स्थिर पाहू शकता. जगदीश पाटील देखील आमच्यासोबत आहेत. पुन्हा एकदा ज्या आपल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जे गौदेवी चषक नारी 2021 मध्ये आपण त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आम्ही. शिवदास गोलंदाजी मार्फत त्यातला सागर ड्राईव्ह केला, यावेळेला खूप चांगला फटका बघायला मिळालाय. चेंडू जातो शिपाकर मी स्पीड होते. 2 धावा इथे पूर्ण होतात का पाहिजे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. करते आपण पाहू शकता यावेळेला बदल करतो. यावेळेला ऑफ साइडला शॉट टाडमॅन एक क्षेत्र गलीमध्ये पॉइंटला एक कव्हर पॉइंटचं क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या बाहेर आहे. लॉंग ऑफला क्षेत्रक्षण शिवदास टचिंग डाऊन. चेंडू खूप चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला जातोय. अजिंक्य थोडंसं पामलिंग झालाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 10 संख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 47 धावा. 47 धावा आपण पाहू शकता. एक गावदेवी क्रिकेट संघ खिडकाई संघ प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेकी परास्त झाल्यानंतर शिवदास प्रथम ऊर्ध्वकडे मारा करतोय वडवली यांकडून. चेंडू शप्पलून ऑन साइडला खेळायचा स्वतः गोलंदाज जातोय. मध्ये चेंडूला फीड करतोय आपण शॉर्ट मिडविकेट रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. त्याच्याने सेसिंग देखील कंपल्सरी करतो. स्पर्धेचा नियम आहे. भरपूर प्रेक्षक आपण पाहू शकता कारण ह्या विभागात अजून एक स्पर्धा उतरशूच्या मैदानात देखील चालू आहे. रामदास स्मृती चषक. चेंडू ऑन साइडला सुरेख टायमिंग. चेंडूला फेकून देतो. याला खूप लांब जातो चेंडू. षटकार. चोपन्न धावा झाल्यात खिडकाई संघाला. टाळ होऊन जाते खिडकाई संघासाठी. सुरेख फलंदाजी करतो ओमकारने. आता मात्र हल्ला बोल खेळ आणि ओमकार खेळतो. 24 धावांची खेळी करतो. ओमकारसाठी देखील टाळ्या झाल्यात पाहिजेत. खूप चांगली फलंदाजी करतोय. फटके बघा किती चांगले खेळतो यावेळेला. या षटकाचा विचार केला तर धावा आल्या त्या षटकात शिवदासच्या तब्बल 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54 धावा आपण पाहू शकता. 13.50च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. अंतिम षटक जगदंबा वाकलन संघाच्या माध्यमातून कोण घेऊन येतो यावेळेला. संकेत. एक अष्टपैलू खेळाडू संकेत. संकेत येतोय गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिलं आणि अंतिम षटक घेऊन येतोय. श्लोक षटक. संदीप गोरपेकर क्षेत्ररक्षणाची पाहणी करतायत. एक चांगले पंच आहेत. एक चांगले खेळाडू देखील आहेत. शप्पल दिल्या ऑन साइडला खेळत होत. चेंडू बघा पॅटर्न मधून निघून जातो. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी. शप्पल जास्त झाले होते आणि यावेळेला बघितला चेंडू वाईड यॉर्कर फेकला होता. बॅटन पॅटर्न मधून चेंडू निघून गेला. डॉट चेंडूची समाप्ती. संकेत गोलंदाजी मार्कवर रट्टा ऊर्ध्वकडे मारा करतोय नारिलगाव एंडकडून. साकेला सागरला आपण पाहू शकता. चेंडू बॅटने खेळलाय. चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून. लॉंग ऑनला गेलाय. एकच 10 मिनिटे. शिवदास आहे. चांगली फेकी येते. सगळ्या धावफल करते आपण पाहू शकता. 55 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. तो संकेत गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं 5वं षटक. स्लोगोरचं षटक. अंतिम षटक. अजिंक्य मात्र काहीतरी क्षेत्रक्षण थोडंसं बदल करतो यावेळेला. साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. थर्डमॅनला एक क्षेत्रक्षण. विकीला आपण पाहू शकता एक क्षेत्रक्षण. पॉइंटला कव्हर पॉइंटला एक्स्ट्रा कव्हरला आपण एक क्षेत्रक्षण पाहू शकता. एक लॉंग ऑफला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. ऑन साइडला लॉंग ऑन मिडविकेट स्क्वेअर लेग पॉइंट लेग फुल टॉस आहे. लॉफ केला यावेळेला. क्षेत्रक्षक आहे. चूक होणार नाही. फलंदाज बाद. बिग विकेट. ओमकार बॅक टू पवेलियन.
धावा करून ओमकार बाद होता. नवीन फलंदाज जयेश पोलाड. आता जयेशच्या वाट्याला किती चेंडू येतात? चेंडू बाकी आहेत. अजूनही विचार केला तर 3 चेंडू बाकी आहेत. जयेश पोलाडला स्ट्राईक कधी येते पाहायचं आता. हा चेंडू 24 धावांची खेळी करून आपण आता बाद झाला. ओमकार, जयेश पोलाड नो स्ट्राईकला. सागर आपण पाहू शकता, सागर ठाकूर स्ट्राईक एनला आहे. संकेत खूप चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतो स्ट्राईक एनला सागर. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला वाईड ऑप्शनच्या बाहेर फेकला होता चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. अजिंक्यचं कौतुक करेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. तसं काय 56 4 गडी बाद 56. खूप चांगली गोलंदाजी केली. कौतुक करेल मी संकेतचं. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, पण जयेश पोलाड सारखा फलंदाज पाचा फिनिश कशा प्रकारे करतो यावेळेला. 2 मोठे फटके मारून इथं मात्र इनिंग समाप्त करतो का की आपण संकेत त्यांना डॉट चेंडू फेकतोय. संकेत राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला होता. हेलिकॉप्टर उडवायचा होता. चेंडू आता स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षे डीप मधनं आलाय. चेंडूला फीड करतोय. फलंदाज बाद. फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात आणि सांघिक यश आपण तर मिळालंय. आणि याआधी एक यश मिळालं. 2 फलंदाज बाद झाले. एक झेलबाद, एक धावबाद. सुरेख गोलंदाजी. अरुण गोरपेकर साहेब देखील सामना एन्जॉय करत आहेत, बातचीत करतात आमच्या बरोबर. निलेश पवार. अंतिम चेंडू. काय गोलंदाजी केली संकेतने. निलेश आलाय. निलेश पवार अंतिम चेंडू. कौतुक करेल या गोलंदाजाचं. आतापर्यंत आपण 3 धावातल्या 2 गडी बाद केलेत. एक सांघिक यश, एक झेलबाद. तर निलेश पायचं कशा प्रकारे आता फिनिश करतोय. अंतिम चेंडू. संकेत गायकवाड. चला देसाई संघाने कोळी संघाने या इनिंग ब्रेक मध्ये आम्हाला नाणेफेक करायचे. चेंडू खूप चांगला होता. सुरेख गोलंदाजी. जर संकेतची गोलंदाजी आवडते टाळ्या जरूर झाला पाहिजे संकेतसाठी. काय गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये. फक्त आणि फक्त धावा दिल्या आपण 3 आणि 2 गडी बाद केले. एक सांघिक यश, एक झेलबाद. तर धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 57-58 धावांचं लक्ष असणार यावेळेला 5 षटकामध्ये जगदंबा वाकलन संघासमोर. पाहिजे 11.7च्या सरसेने धावा करायच्या आहेत. पाहिजे वाकलन संघ लक्ष पार करतो की आपण खिडकाई संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या तरी जगदीश पाटील यांच्याकडे. पण तत्पूर्वी विनंती करतोय देसाई संघाचे संघनायक आणि कोळी संघाचे टॉस साठी या. तर मोहन पाटील यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. मी अरुंधता गोरपेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. चला टॉस साठी या. राहुल या. कोळी संघाने टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करणं फार गरजेचं आहे. कोळी संघनायक तर अरुण गोरपेकर साहेबांच्या शुभ हस्ते आमच्या मान्यवरांचा सत्कार केला जातोय. चला या लवकर. कोळी संघनायक बघा अंतिम कॉल आहे आपल्याला. तर या. मोहन पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. कोळी पक्ष आपण तर रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई मध्ये हा सामना असणार. तो टॉस झालाय. टॉस होतोय, झाला नाहीये. असं वाटत होतं की जगदीश पाटील 60+ धावा होतील, पण 60च्या आतमध्ये आपलं यश मिळालं. संकेतचं मी कौतुक करेन. तर गुरुदास काहीतरी नियम आहेत ते समजून देत आहेत. अरुण दादाने देखील सामना एन्जॉय केला आमच्या समर्जन कक्षातून.
ते देखील म्हणाले भरपूर धावा होतील, पण शेवटचा षटक खूप चांगली गोलंदाजी झाली. टॉस झालाय, तर टॉस जिंकलाय. आपण ते कोळेगाव संघाने डिसिजन पेंडिंग ठेवलाय. तर दुसरं सत्र जसं सुरू होईल तर जाऊया जगदीश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच भाऊ पाटील. उपस्थित लाडक्या तमाम क्रिकेट रसिकांचं जय गावदेवी चषक नारिवलीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय मैदानावरती या दुपारच्या सत्रामध्ये ज्या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे खिडकाली बनाम त्याला फाईट करतोय तो जगदंबा वाकण टीम. ही जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून या वेळेला चांगला फटका आडबडला. झेल होईल का क्षेत्ररक्षक? अरे हो हो हो. आणि तोपर्यंत या दोन धावा एक मात्र एकवटल्या जातात. पहिला बॉल डॉट होता, दुसऱ्या बॉलवरती एक डाव, दोन धावा मिळाल्या. आणि आता मात्र धावसंख्या 2. यावेळेस क्रॉस द लाईन, चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला आणि पाता पाता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर या ठिकाणी 4 धावा मिळाल्यात. सोमनाथ गायकरच्या बॅट मधून चौकार आलाय. फार मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी केली ती किडगाव टीमने 57 आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर खूप चांगली धावसंख्या बनवली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज शनिदास चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय आपल्या राऊंड विकेटने. क्रॉस द लाईन, पुन्हा एकदा ओन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. ओ नाहीये. आणि तोपर्यंत मिळेल ती एक धाव. तर एका दाबेने मात्र संदीप बॅटकडे आहे का? बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे. 7 धावा धावपळ भरती होत असताना आता मात्र प्रथमच जीवनला स्ट्राईक वरती पाहतो. एक चौकार आलाय षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल खिडकाळ टीमला. तर दुसरीकडे ती फलंदाजी पार खोलवर ती जगदंबा वाकण टीमची. यावेळेस चांगला बॉल यॉर्क लाईनचा होता, चेंडूला ड्राईव्ह करायचा होता. जो गोल्ड रिंगण आहे त्या रिंगणामध्ये मात्र क्षेत्ररक्षक उभे होते ओमकार आणि त्याने मात्र चेंडूला फील्ड केलाय. तोपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा मिळवल्यात.
चा विचार केला तर पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहायला मिळतोय. अद्याप एक सामना पेंडिंग आहे. तर कोळेगाव विपक्ष स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई या बेलेस मात्र चेंडू हवेत. ओमकार झेल खाली, गुड कॅच, अतिशय चांगला झेल टिपला जातोय आणि पहिला विकेट गमावतोय तो वाकळण संघ. तर पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर एक गडी बाद आणि 9 डाबा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. एक विकेट सुद्धा मिळवला या षटकामध्ये. चला टीम मीटिंग नको खिडकाली संघ, टीम मीटिंग नको प्लीज. पंच आपण सुद्धा त्यांना रेफर करा, कारण 25 मिनिटाचा अवधी आहे आपल्या समोर. तर पहिल्या षटकामध्ये थोडस डिफेन्स क्रिकेट पाहायला मिळाला. तो वाकळण टीमच्या वतीने ज्या 57 धाबा कुठल्या 58 धाब्याचं लक्ष असताना मात्र एक विकेट गमावली आहे आणि बंडावनचा फलंदाज मैदानामध्ये आला. आता शिवदास गायकर, शिवदासला इथून पाहायला मिळतोय गोलंदाज वैभव. दुसरं षटक खेळकाळे टीमच्या वतीने. तर पाहिलं तर फार चांगला इथून सामना पाहायला मिळाला. दोन संघामध्ये ताकदवार संघ आहेत, बलवान संघ आहेत. त्यामुळे येथे जर पाहिलं तर एखाद्या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. चला खिडकाली संघ का वेळ करता आपण. तर आता मात्र इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. या बेलेस पहिलाच बॉल एटिंग करण्याचा प्रयत्न, चेंडू उंचच उंच आणि झेल मात्र कॅरी केला जातोय लॉंग ऑनला आणि फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय तो वाकलण संघाला. ते न्यू बॅट्समन गुरुनाथ मैदानावरती आलाय चौथ्या क्रमांकावरती, कारण 2 विकेट लवकर गमावल्यात वाकण संघाने. आणि आता या 2 फलंदाजांना मात्र डाव सावरावा लागेल, कारण इथून मात्र डाव सावरणं गरजेचं असेल. आणि तोपर्यंत मात्र पाहिलं तर एकही मोठा फटका नाही अद्यापर्यंत. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन सुद्धा या वेळेस पुन्हा एकदा बुडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट, जेल होईल का तो क्षेत्ररक्षक जेल खाली. महेश होते, गुड कॅच, अत्यंत चांगला झेल टिपला जातोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती दुसरा धक्का दिला जातोय तो जगदंबा वाकण संघाला. तर चांगली अशी गोलंदाजी होत असताना दुसऱ्या षटकामध्ये वैभवची जो खेळकाली संघाच्या बाजूने दुसरं षटक घेऊन आलाय. आणि अद्यापपर्यंत विचार केला तर चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. धावसंख्या फक्त 9 धावा आहेत आणि 3 विकेट हे 9 धावांवरती गमावल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज पाहायला मिळतो वैभव. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 धक्के दिलेत वाकलन संघाला. आता मात्र ऑफ ड्राईव्ह केला करायचा होता. चेंडू बराच वेळ लावत कबेरच्या दिशेला डिपिश मध्ये जातोय. तोपर्यंत दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जातोय. अद्याप धावांसाठी संघर्ष करावा लागेल वाकण संघाला. ज्या वाकण संघाने पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये थोडीशी स्क्वेअर गोलंदाजी केली, त्याचा फायदा उचलला खेळगाडी संघाने. खास करून फटकेबाजी केली ओमकारने, चांगले फटके. त्याचबरोबर महेशने सुद्धा चांगला खेळ केला, ताबडतोब फलंदाजी केली. 14 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. चांगला बॉल, पुन्हा एकदा बॉल हवेत, क्षेत्ररक्षक तिसरा झेल महेशने टिपलाय. गुड कॅच, अत्यंत चांगला झेल. एका षटकामध्ये तिसऱ्यांदा झेल त्याच्याकडे गेलाय आणि 3 झेल टिपल्यात ते महेशने. तर गोलंदाज पाहतोय आपण एक वैभव
ज्याच्यावरती दुसरं षटक फेकण्याची जबाबदारी दिली होती आणि अशा रीतीने मात्र जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडत असताना वैभवला पाहतोय. एक अंडर 16 खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न त्याच्या वतीने मात्र होत असताना 4 बाद झाल्यात. गुरुने सुद्धा 2 धाब्याचं योगदान दिलं आपल्या टीम साठी. मचिंद्र आणि संकेत ही जोडी मात्र मैदानावरती असताना यावेळी चांगला बॉल बॅट अँड पॅड मधून गेलाय. डॉट बॉल येते मात्र इनसाइड एज लागली आहे. यस बाद झालाय. बाद ठरवलाय पंचानी. आणि आणखीन एक धक्का आहे चौथ्या षटकामध्ये. या चौथा फलंदाज बाद झाला. या दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे वैभवने. मात्र 4 विकेट अद्यापर्यंत मिळवल्यात. फक्त 2च धाबा खर्च केल्यात. एकूण टोटल 11 धावा धावपळकावरती होत असताना विकीला मात्र चांगला खेळ करावा लागेल. आता संघ थोडा अडचणीत सापडलाय त्यामुळे अडचणीतून बाहेर काढावं लागेल या वाकळण संघाला. तर पुन्हा एकदा हॅट्रिकच्या बोल्यावरती यावेळेस चेंडू मात्र शॉर्ट लेगला जातोय. तेथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तर येथून 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या धावपळकावरती फक्त 12 धाबा आहेत. तर 4 विकेट एकूण गमावल्या. 3 धाबा देत असताना वैभवने चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाले. तर याच दरम्यान आमचे देसाई गावचे सन्माननीय प्रमोददादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना मी इन्व्हाइट करतोय. आपण या मंचावरती ज्याने एक काळ गाजवला सुरुवातीला मात्र ज्या ओपनच्या टुर्नामेंट व्हायच्या त्या टुर्नामेंट मध्ये आपली छाप सोडली. त्याच्यानंतर आपला एक संघ उभा केला. खूप दूरवरचा प्रवास पार करायचा संघ. सर्वात जर लांब पल्ल्याचा जाण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर तो या देसाई संघाने. खास करून सुखदेव काका असतील आमचे प्रमोददादा असतील त्यांच्या माध्यमातून मात्र फार चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आणि आज मात्र त्यांची 3री पिढी या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. सुरुवातीला सुखदेव काका होते त्यांच्यानंतर पम्यादादा आला आणि त्याच्यानंतर आता ऋषीला सुद्धा आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. तर प्रमोददादा या मंचावरती ऋषीला सुद्धा आपण पाहणार आहोत या आज सामन्यामध्ये. यावर्षी मात्र त्यांनी सुद्धा खेळण्यासाठी सुरुवात केली आहे. तर एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. 3रं षटक पाहतोय पुन्हा एकदा शनिदास. यावेळेस ऑन साइडला खेळून करतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ओमकार. थोडस पंबळ आणि त्याचा फायदा उचललाय तो वाकण टीमने. 2 धावा मिळाल्यात. मात्र आता येथून चौकार षटकार ठोकावे लागतील ते या वाकण संघाला. राऊंड विकेट गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये मात्र फारच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. लोअर पुलटचा बॉल होता. चेंडू मात्र स्टंपच्या जवळून गेला एसटी रक्षकाकडे आणि तोपर्यंत डॉट. कोणत्याही प्रकारची धाव ते मात्र लाभली नाही आहे अद्यापर्यंत. विचार केला एकच चौकार पाहायला मिळाला तो सुद्धा 3ऱ्या बॉलवरती. नाहीतर विकेट एका मागून एक विकेट संपादन केले ते या खेळकर टीमने. त्यामुळे दातिवली संघाचे ते कौतुक करावं लागेल ज्यांनी 2 सामने जिंकल्यात. मागचा सामना दानसर संघ मात्र जिंकता हरला. क्रॉस द लाईन खेळायचं होतं आणि याच्यावरती मात्र 1 धाव पाहायला मिळतोय. तर 1च धाव मिळाली. एका दुःखा धाब्याने काही होणार नाहीये अद्यापर्यंत. विजयाकडे जर वाटचाल करायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. विकीसाठी हा बॉल यावेळेस स्टेट डाइव्ह केलाय. चेंडू मात्र सरळ रेषेत केला जातोय आरपार. षटकार. संकेतच्या बॅट मधून
षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा बिगेट खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू येतोय डीप मध्ये, थोडासा पंबाल मिसफिल्ड आणि तोपर्यंत येते 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. अशा मोठ्या फटक्यांची गरज होती, मात्र ते फटके सातत्याने येणं फार गरजेचं आहे. तर आता मात्र लास्ट गो. तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. इथून एखादा बिगीट आला तर सामन्यामध्ये वापसी करेल तो वाकलन संघ. शेवटचा बॉल शनिदास फुलटॉस. या वेळेस फायदा उठू शकले नाहीये आणि सोपा झेल डीप मिड विकेटला टिपला जातोय. इथून मात्र आणखीन एक धक्का लागतोय वाकण संघाला आणि पूर्णपणे संघ पाहिला तर थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा आल्या धावफलकावरती त्या 23 धाबा. तर गरज होती 58 धाब्याची. 23 धाबा धावफलकावरती. 58 धाबा करायच्या होत्या, 23 धाबा धावफलकावरती आल्यात. उर्वरित समीकरण 12 बॉल 35 धाब्याची गरज. डीजे चांगला झेल टिपलाय. आणखीन एक धक्का वाकण संघाला. त्या ठिकाणी पाहतोय आपण पंच वाईडची खूण करत असताना आमचे पोटी प्लसचे खेळाडू पमेदा मडवी यांचं आगमन झालं या मंचावरती. सकाळी मात्र सत्यवान दादा होते, त्यांचा संघ या ठिकाणी 2 सामने जिंकलाय. तर प्रमोद दादा या मंचावरती आपलं आगमन असेल दातिवलीचे. तर या ठिकाणी एकच धाव मिळाली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि एकूण टोटल धावसंख्या पाहिली तर 25 धाबा. 25 धाबा धावफलकावरती झाल्यात. अद्याप फार मोठा लक्ष्याकडे वाटचाल करायची आहे. ती वाकण संघाला ठराविक अंतराने त्यांच्या विकेट मिळवल्या खिडकाली संघाने आणि त्याचमुळे हा संघ थोडासा आता अडचणीत सापडलाय. 4थं षटक मार्गस्थ पाहायला मिळतो आपल्याला. राऊंडी विकेट या बेलेस खूप दूरवरती एज लागली आहे. पहा येथे मात्र चेंडू क्रीजच्या बाहेर गेला होता, मात्र फलंदाजाने चेंडूचा पाठलाग केला
आणि अखेरकार एजी लागली आहे. फलंदाज बाद. आठ फलंदाज बाद झाल्यात एका मागोमाग एक. प्रत्येक फलंदाजाने मात्र हजेरी लावण्याचं काम केलंय मैदानावरती. त्यामुळे आता इथे चांगला कमबॅक केलाय मी म्हणेन खिडकारी संघाने. पहिल्यापासून कंबर कसली या सामन्यावरती. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, तो क्षेत्ररक्षक आणि चौथा झेल टिपायचा होता आणि झेल सुटला जातोय आणि 2 धावा अंकित केल्या धावफलकावरती. इथून मात्र इक्का दुक्का धाबाच पाहायला मिळतात. एकूण टोटल पाहिले तर 27 धाबा अद्यापर्यंत. 2 गो. 2 चेंडूंचा खेळ अद्याप पाहायला मिळाला या षटकामध्ये. बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन अतिशय सुरक्षित होती. चेंडूचा थोडा टप्पा ठेवला आणि व्यवस्थितरित्या चेंडू एसटी रक्षकाकडे गेला. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. 27 धाबा आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू डॉट आणि आता मात्र 6 बॉल 31 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 31 धाबांची गरज आहे ती मात्र आता वाकलन संघाला. सोनेचापा फुलला आई. कळत नाही आपण का वेल करता. जर ऐकत नसेल तर आम्ही कॉमेंट्रीज बंद करतो. भरपूर वेळ घेतला आपण. याला चांगलं क्रिकेट म्हणत नाहीये. कारण वेळेचं भान ठेवा आपण प्लीज. कारण कधीपासून आम्ही तुम्हाला सूचना देतोय त्या सूचनांचं पालन करा. कारण एक काल असा येईल का आपण सुद्धा आयोजक असाल आणि मग संध्याकाळ झाली का मग आयोजकांनाच दोष दिला जातो की सामने व्यवस्थित का ना केलवले. सांगण्याचा उद्देश तर एवढाच असतो की संध्याकाळी जे सेमीफायनल फायनलचे सामने होतात ते तर 4 ओव्हरचे होऊ द्या. यावेळेस पहिलाच बॉल यॉर्क लाईनचा होता. ड्राईव्ह करतोय चेंडूला डीप मिड विकेटला. इथून मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाला. मिसअंडरस्टँडिंग आणि आता 5 बॉल वरती 30 धावेची गरज. डीजे शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. तब्बल 9 फलंदाज बाद झाल्यात. त्यामुळे आता 5 बॉल वरती 5 षटकारांची गरज आहे. विजयाच्या दिशेने पावलं उचललीत मी म्हणेन खिडकारी टीमने. चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस शॉर्ट लेगला खेळून काढलाय एका धाबेसाठी. तर आता मात्र सामना जिंकता येणार नाहीये कारण शेवटची जोडी आहे आणि 4 बॉल राहिल्या शिल्लक. 29 धावेची गरज. सर नेक्स्ट मॅच साठी आपण दोन्ही संघ सज्ज आहे. कोळेगाव विपक्ष रिची मात्र प्रतिष्ठान देसाई या 2 टीम मध्ये सामना असेल. यावेळेस चांगला बॉल फेकला जातोय. थोडासा पहिला तर टप्पा ठेवलाय गोलंदाज पाहतोय आपण जयेशला. शेवटचं षटक हाताला धरताना फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. त्यामुळे आपल्याला इथून फक्त बॉल फेकावे लागतील. चांगला बॉल होता. यॉर्क लाईनचा हलक्या हाताने कट केलाय.
तो मिड ऑन मधून तोपर्यंत एकच धाव इथून मिळाली आहे. पहिल्या पासून चांगली गोलंदाजी केली या दुसऱ्या सत्रामध्ये. बाकन संघ असं वाटलं होतं की चांगली फलंदाजी करेल, मात्र पंच वाईटची गुण करतात. एक धाव मात्र एकाही फलंदाजाला जास्त वेळ काही पट्टीवरती टिकता आला नाहीये, वेळ घालवता आला नाहीये आणि त्यामुळेच त्यांना सामना कदाचित या ठिकाणी मागात पडतोय. इथून आणखीन एक धाव फक्त औपचारिकता या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. तर कोळ्याचे मनोहर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. तर या ठिकाणी ओव्हर समाप्त झाला आणि सामना सुद्धा जिंकलाय खिडकाळी संघाने. त्यामुळे आपण येथे बाकण संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले आभार आणि लाईन अप करा. वाकलन संघ